नमस्कार, मी लीनल देशमुख. नवभारत नवराष्ट्राच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. 19 एप्रिल हा जागतिक लिव्हर डे म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानेच आज आपल्या स्टुडिओमध्ये एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटलचे लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉक्टर विनायक निकम आहेत. लिव्हरचं नेमकं कार्य काय आणि लिव्हरच्या आजारासंदर्भातली सगळी माहिती आज आपण डॉक्टरांकडून घेणार आहोत. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. 19 तारखेला आपण लिव्हर डे साजरा करणार आहे. पण मुळात लोकांना लिव्हरचं कार्य काय आहे आणि लिव्हर नेमकं काय काम करतं, किंवा आपण अनेकदा बघतो की Instagramवरती वेगवेगळे व्हिडिओज आपण बघत असतो. पण आपल्याला लिव्हरचं नेमकं काम ते खराब का होतं, ह्या गोष्टी काहीच माहीत नसतात. आज आपण या पॉडकास्टच्या निमित्ताने मला असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवी. तर सुरुवात करूयात आपल्या पहिल्या प्रश्नापासून. ते म्हणजे लिव्हरचं नेमकं शरीरातलं कार्य काय? येस. नमस्कार. लिव्हर फार महत्त्वाचा आणि व्हायटल ऑर्गन आहे आपल्या बॉडीमधला. तर तो आपल्या शरीराच्या म्हणजे ॲब्डोमेनमध्ये राईट साईडला अप्पर ॲब्डोमेनमध्ये लोकेटेड असतो. तो ब्राउनिश रेड कलरचा ऑर्गन आहे. त्याचं अप्रॉक्सिमेटली वेट ॲडल्टमध्ये 1.2 टू 1.5 kg असते आणि बघायला गेलं तर त्याचे अल्मोस्ट मोर दॅन 500 फंक्शन्स आहेत. 500 पेक्षा जास्त फंक्शन्स आहेत. पण त्याच्यातले काही महत्त्वाचे फंक्शन आपण जाणून घेऊ. तर त्याच्यातलं सर्वात महत्त्वाचं फंक्शन आहे डिटॉक्सिफिकेशन. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे रक्त शुद्धीकरण करणे. जे कळत न कळत टॉक्सिन्स आपल्या बॉडीमध्ये जातात किंवा आपण कोणतेही मेडिसिन घेतो त्याचं मेटाबॉलिझम होऊन त्यांना एक्सक्रीट करायचं असतं शरीराच्या बाहेर. तर ते डिटॉक्सिफिकेशनचं काम हे लिव्हर करत असतं. दुसरं महत्त्वाचं त्याचं कार्य आहे ते म्हणजे एनर्जी स्टोरेज. म्हणजे आपण जे ग्लुकोज खातो ते शुगर्स म्हणजे ते ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट होतं आणि लिव्हरमध्ये स्टोरेज असतं. जेव्हा आपण फास्टिंग स्टेजमध्ये असतो तर ते ग्लायकोजन आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करत असतं. त्याबरोबरच अनेक महत्त्वाचे जे घटक आहेत, प्रोटीन्स आहेत, जसे व्हिटॅमिन्स आहेत. व्हिटॅमिन ए, डी, ई, के, व्हिटॅमिन B12 किंवा आयरन, हे महत्त्वाचे जे घटक आहेत आणि मिनरल्स आहेत ते आपल्या लिव्हरमध्ये स्टोरेज असतात आणि जेव्हा त्यांची डिफिशियन्सी असते त्यावेळेस ते लिव्हरमधून येऊन ब्लडमध्ये येऊन ते काम करत असतात. त्याबरोबरच सर्वात महत्त्वाचं काम आहे डायजेशन. जे लिव्हरमध्ये बाईल बनतं ते इंटेस्टाईनमध्ये जातं आणि फूडमध्ये मिक्स होऊन जे ॲब्सॉर्प्शन होतं आपलं जे जेवण करतो ते महत्त्वाचे घटक, तर ते डायजेशनसाठी लिव्हर फार महत्त्वाचा ऑर्गन आहे. त्याबरोबरच आपण जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, फॅट किंवा प्रोटीन घेतो, तर खास करून प्रोटीन लिव्हर ब्रेकडाऊन करतं आणि इसेन्शियल प्रोटीनचं कन्व्हर्जन लिव्हरमध्ये होतं. इसेन्शियल प्रोटीन म्हणजे टोटल प्रोटीन, अल्ब्युमिन किंवा क्लॉटिंग फॅक्टर जे असतात. समजा एखाद्या वेळेस आपल्याला इंजुरी झाली आणि ब्लड निघायला लागतं आणि ते ब्लड आपोआप थांबतं, क्लॉटिंग होतं, आपण म्हणतो क्लॉट झालं. तर ते क्लॉटिंग फॅक्टर जे असतात ती प्रोटीन असतात आणि ते लिव्हरमध्ये बनत असतात. तर त्याबरोबरच इम्युनोग्लोबुलिन्स सुद्धा लिव्हरमध्ये बनत असतात आणि इम्युनोग्लोबुलिनचं मेन कारण आहे रोगप्रतिकार शक्ती. तर रोगप्रतिकार शक्ती फार महत्वाची असते. व्हायरस किंवा बॅक्टेरिया आपल्या शरीरात जातात, त्यांना किल करण्यासाठी इम्युनोग्लोबुलिन्स लागतात. तर हे सगळे महत्वाचे फंक्शन्स लिव्हर पार पाडत असतं, म्हणून हा एक व्हायटल ऑर्गन आहे. बरोबर. तुम्ही आता म्हटलं की एवढूसा खरं तर ऑर्गन आहे, पण त्याची बरेच कार्य आहेत. पण आता हल्ली आपण बघतो की लिव्हर खराब होण्याचे जे काय केसेस आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत. तर मला एक सांगू शकाल का ह्याची लक्षणं जी आहेत लिव्हर खराब होण्याची ती नेमकी काय आहे? येस. तर लक्षणं जाणून घ्यायच्या आधी लिव्हर कशा स्टेप्समध्ये खराब होत जातं हे आपल्याला सगळ्यात आधी जाणून घेतलं महत्वाचं आहे. तर नॉर्मल लिव्हर असतात आणि रिस्क फॅक्टर्स. त्या रिस्क फॅक्टर्स आपण पुढच्या डिस्कशनमध्ये बघणारच रिस्क फॅक्टर बद्दल. तर रिस्क फॅक्टरमुळे सगळ्यात आधी एक्स्ट्रा चरबी आपल्या लिव्हरमध्ये जमा होते, म्हणजे फॅट. त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. जर फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष केलं तर त्याची पुढची स्टेज असते इन्फ्लेमेशन, म्हणजे लिव्हरचा साईज वाढते आणि दाह वाढतो, म्हणजे सूज येते त्याला. आणि जर तिकडे पण दुर्लक्ष केल्यानंतर तर त्या सूज आलेल्या किंवा लिव्हरमध्ये ज्या जखमा झालेल्या असतात त्यांचं जे फायब्रोसिस तयार होते, म्हणजे त्याच्यावर डाग पडायला सुरुवात होते, लिव्हर कडक व्हायला सुरुवात होते.
तर आणि जास्त कडक झाल्या म्हणजे काय, तर हिपॅटोसाइट्स जे असतात, काम करणाऱ्या पेशी त्या कमी होतात आणि अनवॉन्टेड टिश्यू त्याच्यात वाढतो फायब्रोसिसमुळे. आणि जर ते खूप पुढच्या स्टेजेसमध्ये पेशंटला सिरोसिस होतं आणि देन एंड स्टेज लिव्हर डिसीज होतो आणि मग लिव्हर फेल्युअरचे कॉम्प्लिकेशन्स आणि लिव्हर कॅन्सर सुद्धा तो होऊ शकतो. तर सगळ्यात आधीच्या जी स्टेज आहे जशी फॅटी लिव्हर म्हणजे काय असतं, एक्स्ट्रा चरबी लिव्हरमध्ये जमा होते तेव्हा जेव्हा तिचं प्रमाण 5% पेक्षा जास्त होतं त्यावेळेस आपण त्याला फॅटी लिव्हर म्हणतो. तर फॅटी लिव्हरचे मेजॉरिटी जे लक्षण आहेत पेशंट असतात ते असिम्प्टोमॅटिक असतात. यू कॅन से 80 ते 90% पेशंटला काहीच सिम्पटम्स नसणार. पण अप्रॉक्सिमेटली 10 ते 20% पेशंटला राईट अप्पर अब्डोमेन मध्ये थोडंसं खेचल्यासारखं वाटेल, थोडं दुखेल, काहींना विकनेस येईल, अशक्तपणा किंवा भूक कमी होऊन जाईल, काहींचं खूप वजन वाढेल किंवा खूप कमी होईल. हे अर्ली सिम्पटम्स असतात, पण फार कमी पेशंटमध्ये 20 ते अप्रॉक्सिमेटली 20% पेशंटमध्येच हे सिम्पटम्स असतात. जर ह्या स्टेजेस पार करत गेलो आपण आणि खूप एक्स्ट्रीम स्टेजला पोहोचलो तर काही भयानक सिम्पटम्स असतात, जसं कावीळ होणं, पायावर सूज येणं, पोटात पाणी जमा होणे, रक्ताच्या उलटी होणे किंवा हिपॅटिक कोमा म्हणजे डिसओरिएंटेशन वगैरे होणं आणि बाकी ऑर्गन सिस्टम्स म्हणजे किडनीवर इफेक्ट होणं, हिपॅटोरिनल सिंड्रोम होणं, हे ॲडव्हान्स लिव्हर डिसीजचे लक्षण आहेत. आता आपण फॅटी लिव्हरचा विषय काढलाच आहे. आपण हल्ली बघतो की Instagramवर असू दे किंवा बाकीचे सोशल प्लॅटफॉर्म्स असू दे, आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी दिसून येतात किंवा फॅटी लिव्हर आहे, अमुक आहे. तर नेमकं लोकांना त्याचं माहित नसतं की फॅटी लिव्हर म्हणजे काय? तर तुम्ही मला असं वाटतं लोकांना एक्सप्लेन करायला पाहिजे की फॅटी लिव्हर म्हणजे आहे काय आणि त्याचा काय त्रास होतो? येस. तर फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये जेव्हा चरबीचं प्रमाण किंवा फॅटचं प्रमाण 5% पेक्षा जास्त होतं त्यावेळेस त्याला आपण फॅटी लिव्हर लेबल करतो. ओके. फॅटी लिव्हर का होतं, त्याचे महत्वाचे कारण काय आहेत किंवा रिस्क फॅक्टर काय आहेत हे जर बघितले तर सर्वात महत्वाचा रिस्क फॅक्टर म्हणजे आपली चुकीची जीवनशैली. हा लाईफस्टाईल डिझीज आहे बेसिकली, बरोबर आहे. तर याच्यात काय होतं, आपलं आहार जो असतो, अयोग्य आहार किंवा चुकीचा आहार आपण घेतो. आता जर तुम्ही बघितलं तर सॅच्युरेटेड फॅट्स किंवा प्रोसेस फूड, पॅक्ड फूड, शुगरी ड्रिंक्स, जास्त गोड पदार्थ, ऑइली पदार्थ खाण्याचं खूप ट्रेंड आहे. बरोबर आहे. तर त्यामुळे एक्स्ट्रा ज्या कॅलोरीज असतात त्याचं बॉडीमध्ये फॅटमध्ये रूपांतर होतं आणि ते फॅट लिव्हरमध्ये स्टोरेज होतं त्याचं. तर त्यामुळे फॅटी लिव्हर हा एक रिस्क फॅक्टर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सिडेंटरी लाईफ, म्हणजे बसून काम करणं, व्यायाम न करणं, एरोबिक एक्सरसाइज न करणं, त्याच्यामुळे जे आपण कॅलोरीज घेतोय त्या कॅलोरीज सुद्धा निघत नाही बॉडीमधून, एक्स्ट्रा कॅलोरीज, आणि त्याचं कन्व्हर्जन फॅटमध्ये होतं आणि म्हणून एक्सरसाइजची जी डिफिशियन्सी आहे ते एक कारण आहे. देन फॅटी लिव्हर या लाईफस्टाईल बरोबरच अल्कोहोल कन्झम्पशन सुद्धा खूप जास्त वाढत चाललंय. त्यामुळे फॅटी लिव्हर होऊ शकतं आणि त्याच्याबरोबरच काही पेशंटला जसं हेपॅटायटिस बी किंवा सी इन्फेक्शन असतं. म्हणजे हे ॲडिटिव्ह रिस्क फॅक्टर्स आहेत फॅटी लिव्हरसाठी. तसंच ओबेसिटी एक रिस्क फॅक्टर आहे. डायबिटीस आणि इन्सुलिन रेझिस्टंट हे सुद्धा महत्वाचे रिस्क फॅक्टर्स आहेत. त्याबरोबरच ब्लडमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असणं, ट्रायग्लिसराईड जास्त असणं, बरोबर आहे, त्याला हायपरलायपिडिमिया म्हणतात. हे सगळे रिस्क फॅक्टर्स आहेत फॅटी लिव्हरसाठी. डॉक्टर, आपण बघतो की लिव्हरवरती परिणाम करणाऱ्या घटक म्हणजे अल्कोहोल असं म्हटलं जातं की अल्कोहोलमुळे लिव्हर खराब होतं. मुळात याच्यात किती सत्यता आहे आणि नेमकाच अल्कोहोलचा परिणाम होतो का याच्यावर? येस, अल्कोहोलचा परिणाम 100% होतो. अल्कोहोलमुळे लिव्हरला डॅमेज होतो. लिव्हरच्या ज्या मेन पेशी असतात त्यांना आपण हिपॅटोसाइट्स म्हणतो, त्यांना डॅमेज होतो, त्याच्यात एक्स्ट्रा फॅट जमा होतं, इन्फ्लेमेशन होतं, फायब्रोसिस होतं आणि इव्हेंच्युअली सिरोसिस होतं. हे अल्कोहोलचं प्रूव्हन आहे. देयर इज नो डाऊट अबाउट. जर आमचे 100 पेशंट ओपीडी मध्ये येत असतील तर 40% पेशंट हे अल्कोहोल रिलेटेड असतात, पण बाकीचे 60%
अदर रिलेटेड कॉजेसमुळे असतात. पण हं. 40% जे आहेत ते अल्कोहोलचे पेशंट असतात आणि अल्कोहोलमुळे बऱ्याच म्हणजे सिव्हिअर डॅमेज लिव्हरला होतो आणि इव्हेंच्युअली सिरोसिस पर्यंत हे पेशंट पोहोचतात. म्हणजे आता तुमच्याकडे पेशंट्स असतील जे अल्कोहोल कंझ्युम करतात, काही त्यांचं लिव्हर डॅमेज झालं असेल, पण आणि आता त्यांनी अल्कोहोल कन्झम्पशन सोडलं असेल, पण त्याच्यानंतरही लिव्हर म्हणजे चांगलं होण्यासाठी किंवा लिव्हर स्टेबल होण्यासाठी वेळ लागतो का? येस. हा फार महत्वाचा क्वेश्चन आहे. हां. तर आपण आत्ताच डिस्कस केलं की कोणत्या स्टेजेस हां. आहेत आणि तो पेशंट कोणत्या स्टेजवर आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. हं. समजा पेशंटला फक्त फॅटी लिव्हर आहे, फॅटी लिव्हर कम्प्लिटली रिव्हर्सिबल आहे. तुमची हां. लाईफस्टाईल चेंज करा, बरोबर. जीवनशैली बदला, अल्कोहोल स्टॉप करा, बरोबर. चांगलं डाएट घ्या, एक्सरसाइज करा आणि फॅटी लिव्हर कम्प्लिटली रिव्हर्स होऊन जाणार. हं. जर फॅटी लिव्हर अल्कोहोलमुळे जर इन्फ्लेमेशन चालू झालं आणि जर तुम्ही अल्कोहोल बंद केलं तर ते इन्फ्लेमेशन पण जाणार, म्हणजे सूज बरोबर. कमी होणार, त्याच्यातला दाह कमी होणार. पण जर त्याच्यात फायब्रोसिस चालू झाली असेल तर फायब्रोसिसच्या स्टेजेस असतात F1, F2, F3, F4. तर F2 पर्यंत फायब्रोसिस रिव्हर्सिबल होऊ शकते, पण त्याच्या पुढे गेलं तरी तुम्ही अल्कोहोल सोडलं तर पुढे फायब्रोसिस आणि सिरोसिस होणार नाहीये. हां. पण वन्स सिरोसिस स्टेज पर्यंत झालं म्हणजे लिव्हर खूप कडक झालं आणि हिपॅटोसाइटचं प्रमाण खूप कमी झालं म्हणजे मेन पेशी आणि त्याच्या जागेवर जो हार्ड टिश्यू रिप्लेस झाला आणि सिरोसिस झालं तर सिरोसिस रिव्हर्सिबल नाहीये. सिरोसिस राहील, पण आपण सिरोसिसला स्टेबल ठेवू शकतो, त्याचे सिम्पटम्स कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आणि जर इव्हेंच्युअली जर ते अनकंट्रोलेबल सिम्पटम झाले तर मग पुढच्या स्टेप्स जसे ट्रान्सप्लांट वगैरे आपल्याला करावं लागू शकतं. बरोबर. आपण ट्रान्सप्लांट या विषयावरती येणारच आहोत. पण त्याआधी मला असं वाटतं आपण बाकीचे काही प्रश्न आहेत. म्हणजे आपण आता बघतो सोशल मीडियावरती सुद्धा की लिव्हर डिटॉक्स अशी एक गोष्ट सतत दिसायला मिळते आपल्याला की हां, या गोष्टींनी किंवा या गोळ्या घेतल्या, हे ज्यूस प्यायलं तर लिव्हर डिटॉक्स होतं. तर हे खरं आहे का मुळात? ही फार चुकीची धारणा आहे की लिव्हर टॉनिक किंवा लिव्हर डिटॉक्स असे काही मेडिसिन आपण घेणार आणि आपलं लिव्हर खूप चांगलं होऊन जाणार. शास्त्रीय दृष्ट्या तर जर बघितलं तर हे काही प्रूव्हन नाहीये किंवा वैद्यकीय किंवा वैज्ञानिक त्याचा काही सपोर्ट नाहीये बेसिकली. जसं मेडिकलमध्ये सायंटिफिक एव्हिडन्स नाहीये ह्या गोष्टी करून आपलं लिव्हर इम्प्रूव्हमेंट करू शकतो. तर सिंपल गोष्ट आहे, जीवनशैली बदला आणि तुमचं लिव्हर चांगलं होईल. त्याच्यासाठी काही कॉस्ट लागत नाहीये. रादर दॅन हे खूप हाय कॉस्टचे टॉनिक घ्या किंवा डिटॉक्स करा काही तर हे आय गेस इट इज नॉट चांगले नाहीयेत ते. इनफॅक्ट ते अजून त्याच्यात काही हिपॅटोटॉक्सिक एलिमेंट्स असतील आणि ते आपले लिव्हर ॲज वेल ॲज अदर ऑर्गनला सुद्धा अफेक्ट करू शकतात. कारण की जर तुम्ही बघितलं हे फक्त पब्लिसिटी प्रोपगंडा किंवा ह्या गोष्टी करून प्रोजेक्ट केल्या जातात. हे चांगले आहेत, टॉनिक आहेत. पण जर तुम्ही त्यांना उलट क्वेश्चन विचारले की याचं कंटेंट काय आहे, याचं मेकॅनिझम कसं होईल की आमचं लिव्हर चांगलं होईल, बरोबर, याच्यात कोणते घटक आहेत आणि याचा एव्हिडन्स काय आहे, म्हणजे तुम्ही काही ट्रायल केली आहे का, बरोबर आहे. जसं ॲलोपॅथीमध्ये किंवा मेडिसिनच्या ज्या ट्रायल होतात आणि त्याच्यात प्रूव्ह होतं की हे मेडिसिन योग्य आहे किंवा हे अयोग्य आहे, याचे साईड इफेक्ट्स आहेत, तर हे ते सांगणार नाही. तर मला वाटतं इज नॉट गुड टू टेक दिस टॉनिक्स. फक्त सिंपल लाईफस्टाईल चेंज करा आणि तुमचं लिव्हर हेल्दी होऊन जाईल. बरोबर आहे. आता आपण म्हटलं लिव्हरचं आपण जनरल एक बघितलं होतं, पण लहान मुलं, स्त्रिया आणि पुरुष या सगळ्यांसाठी लिव्हरचं कार्य तर एकच आहे. पण आपण जेव्हा म्हणतो की त्यांचं आरोग्य व्यवस्थित राखायचं आहे, प्रत्येकावर त्याचा वेगवेगळा परिणाम होऊ शकतो का लिव्हरचा? म्हणजे जर त्यांची लाईफस्टाईल चांगली नसेल तर? येस, बरोबर. हा चांगला क्वेश्चन आहे. तर लिव्हर सगळ्यांसाठी तर सेमच आहे, वेदर ॲडल्ट किंवा लहान मुलं आहेत किंवा स्त्रिया आहेत. त्यांचं फंक्शन किंवा त्यांच्यावर येणारे इफेक्ट जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते सेमच असणार. फक्त त्यांना मॅनेज कसं करायचं थोडंसं वेगळं असू शकतं. जसं मुलांना नेहमी फूड डिफरंट अट्रॅक्टिव्ह वाटतात किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन खायची इच्छा असते किंवा ते खूपच आर्टिस्टिक वेने प्रेझेंट केलेलं असतं आणि ते त्यांना ट्राय करायचं असतं. तर असे जे मुलांना नेहमी पॅरेंट्सने किंवा टीचर्सने त्यांना हेल्दी इटिंग हॅबिट्स काय आहेत, चांगलं जेवण काय आहे, कॅलोरीज काय असतात, व्हिटॅमिन्स काय असतात, प्रोटीनचं महत्व, जास्त फॅट घेतल्याने काय परिणाम, तर
बेसिकली त्यांना एज्युकेट करावं लागेल आपल्याला, हम्म, बरोबर आहे. बरोबर. त्याचबरोबर दुसरं पॅरेंट्ससाठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की घरीच टेस्टी किंवा तसं चांगले दिसणारं meals. फूड पण चांगले इन्ग्रेडियंट यूज Yes, करून yes. तसं आपण करू शकतो. आणि महिलांसाठी सुद्धा, महिला खूप बिझी असतात त्यांच्या हम्म. कामामध्ये, ते आपल्या हेल्थकडे लक्ष देत नाही, बरोबर. वेट कडे थोडं Yes. लक्ष नसतं, व्यायाम थोडासा अवॉइड होतो हम्म, हम्म. किंवा डाएटरी प्रॅक्टिसेस थोड्या Yes. हेल्दी ठेवल्या पाहिजेत. तर जनरली या गोष्टींची प्रिकॉशन्स घेतली पण पाहिजे. तुमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा त्याच्यात महिला अधिक असतात का पुरुष, की असं काही नाहीये? तर अल्कोहोल जर कॅटेगराईज केले तर अल्कोहोलचे पेशंट जास्त असतात, ते बरोबर. मेल असतात. बरोबर. फिमेल्सचं प्रमाण पण आता वाढायला लागलंय, हम्म. पण ते ऍज कम्पेअर टू मेल कमी असतं. कमी आहे. पण जर लाईफस्टाईल रिलेटेड हा. जर बघितलं, म्हणजे फॅटी लिव्हर आणि प्रोग्रेस, ज्याला आम्ही MASLD म्हणतो, हा. मेटाबॉलिक डिस्फंक्शन असोसिएटेड स्टिओटिक लिव्हर डिस्फंक्शन, हा. ज्याच्यात फॅटी लिव्हर होऊन पुढे प्रोग्रेस होतो. बरोबर. तर त्याच्यात जनरली 60-40चा रेशो आहे, म्हणजे Okay. 40% महिलांचं प्रमाण वाढतंय. हम्म. मग लहान मुलांचं नेमकं काय कारण असू शकतं? आता बघितलं तर ओबेसिटी लहान मुलांमध्ये आता खूपच वाढायला लागली आहे, ड्यू टू द जंक फूड, प्रोसेस For फूड. sitting also. येस, Parents अँड चं. सिटिंग दे आर नॉट डुईंग द ऍक्टिव्हिटीज, व्हिडिओ गेम, Yes. मोबाईल, हम्म. तेच कारण आहे. म्हणजे Yes. आपण असं म्हणू शकतो की एक चांगली लाईफस्टाईल असेल तर आपलं लिव्हर सुद्धा चांगलं राहू शकतं with 100%. चांगल्या सवयी. तर बरोबर. मला असं वाटतं ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही 5 चांगल्या सवयी लोकांना सांगायला पाहिजेत की ज्याने तुमचं लिव्हर हेल्दी राहील. येस. तर सगळ्यात महत्वाची सल्ला असेल की आपली जीवनशैली आहे ती खूप चांगली ठेवली पाहिजे, उत्कृष्ट. ती जीवनशैली म्हणजे काय? हम्म. नियमित व्यायाम करणं. व्यायाम करणं म्हणजे नक्की काय? तर 150 ते 240 मिनिट वीकमध्ये Weekly. डिवाइड करून एवढं एक्सरसाइज झाली पाहिजे. हम्म. एक्सरसाइज म्हणजे फक्त बसून एक्सरसाइज नको, तर ती एरोबिक टाईपची एक्सरसाइज असली पाहिजे. Okay. एरोबिक म्हणजे धावणं, जलद चालणं, ब्रिस्क वॉकिंग, स्विमिंग करणं, सायकल चालवणं. Okay. ह्या एक्सरसाइज म्हणजे एरोबिक एक्सरसाइज. त्याच्याबरोबरच मसल वेट मसल स्ट्रेनिंग, बेसिकली वेट स्ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ स्ट्रेनिंग म्हणतात त्याला. तर ते पण त्याच्यात ऍड झालं पाहिजे. दुसरं महत्वाची गोष्ट, आपण जो आहार घेतो तो चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे. त्याच्यात ग्रीन व्हेजिटेबल्स, हिरवे पालेभाज्या. दुसरे म्हणजे फ्रेश फ्रुट्स. प्रोटीनचं प्रमाण योग्य असलं पाहिजे, हेल्दी प्रोटीन घेतले पाहिजे. देन तुमचं जे कडधान्य आहेत किंवा पल्सेस आहेत किंवा मिलेट्स आहेत, बाजरी, ज्वारी किंवा रागी, हे फार महत्वाचं असतं. त्याच्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतं आणि फायबरचं कंटेंट जास्त असतं, बरोबर आहे. पाणी जास्त पिलं पाहिजे, ऍटलीस्ट 3.5 लिटर्स हेल्दी ऍडल्ट्सने. ओके, हे महत्वाचा सल्ला असेल. त्याबरोबरच मग प्रोसेस फूड, सॅच्युरेटेड फॅट्स, बरोबर, जास्त प्रोसेस पॅक फूड हे अवॉइड केलं पाहिजे. ऑइल अवॉइड केलं पाहिजे. कोल्ड ड्रिंक्स, त्याच्यात खूप जास्त शुगर असते आणि ते अवॉइड केलं पाहिजे. तिसरी गोष्ट, अल्कोहोल कन्झम्पशन बिलकुल बंद केलं पाहिजे. ओके. चौथी गोष्ट, जर काही पेशंटला हेपॅटायटिस बी किंवा सी असेल, बी साठी आणि सी साठी मेडिकल मॅनेजमेंट चांगली अवेलेबल आहे. सी साठी तर अशी मेडिकल ट्रीटमेंट आहे की तो आपण क्युअर करू शकतो. जर हेपॅटायटिस बी ची व्हॅक्सिन घेतली नसेल कोणी, तर ती व्हॅक्सिन आजच जाऊन घेतली पाहिजे, फार महत्वाची आहे, प्रिव्हेंटेबल गोष्ट आहे. याबरोबरच डायबिटीस असेल कोणाला, तर डायबिटीसला इग्नोर करून चालणार नाहीये. एक्सरसाइज, डाएट ऍज वेल ऍज मेडिसिनने आपले शुगर्स कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे. आणि सर्वात महत्वाची म्हणजे 30-35 नंतर आपली अॅन्युअल मेडिकल चेकअप करणं फार महत्वाचं आहे. त्याच्याने आपल्याला समजतं आपल्याला फॅटी लिव्हर आहे, तर मग आपण आपली लाईफस्टाईल चेंज करू शकतो, आपल्याला चान्स मिळेल. पण आपण ते नाही केलं आणि ऍट एक्स्ट्रीम स्टेजला आपण डायग्नोज झालो, दॅट विल बी मोर डिफिकल्ट. वाटतं माझा पुढचा प्रश्न हाच होता की बरेचदा आपण ज्या मेडिकल टेस्ट असतो त्याच अवॉइड करतो. खूप जणांकडे असं असेल की बाकी सगळ्या गोष्टींच्या सबस्क्रिप्शन असतील, पण मेडिकल रिपोर्ट्स करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ पण नसतो. बरोबर. मग अशा वेळेला जेव्हा लिव्हर तुमचं चांगलं आहे किंवा जनरली लिव्हरचं हेल्थ तपासण्यासाठीच्या कोणत्या टेस्ट आहेत? येस.
तर सगळ्यात महत्वाची टेस्ट जी असते जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जातो, डॉक्टर क्लिनिकल एक्झामिनेशन हां. पूर्ण करतो, हिस्ट्री टेकिंग करतो, रिस्क फॅक्टर आयडेंटिफाय हं. करतो आणि त्याच्यानंतर जे आम्ही टेस्ट प्रिस्क्राईब करतो त्याच्यात सगळ्यात महत्वाची टेस्ट आहे सोनोग्राफी, पोटाची हं. सोनोग्राफी किंवा लिव्हरची सोनोग्राफी करतो. त्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला कळतं की पेशंटच्या लिव्हरमध्ये किती फॅट आहे, किती हं. चरबी जमा झाली आहे, त्याचा आकार कसा आहे, साईज किती आहे, बरोबर? हं. हे समजतं आणि त्याच्यानंतर आपण लेबल करू शकतो की पेशंटला फॅटी लिव्हर आहे का नाही. हं. त्याबरोबर ब्लड टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणतो. हं. त्या लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये बिलिरुबिन म्हणजे पेशंटला कावीळ आहे का नाही, हं. टोटल प्रोटीन आणि अल्ब्युमिन किती आहे, हं. बरोबर? आणि एचजीओटी, एचजीपीटी म्हणजे काही रिस्क फॅक्टर असेल तर एचजीओटी, एचजीपीटी वाढणार. म्हणजे हं. एचजीओटी, एचजीपीटी वाढलं म्हणजे आपल्याला समजतं की पेशंटच्या लिव्हरमध्ये इन्फ्लेमेशन चालू आहे. हं. तर ह्या गोष्टींनी आपण ते डायग्नोज करू शकतो. जर एखाद्या पेशंटचं एलएफटी डिरेंज आहे आणि अल्ट्रासाउंडवर फॅटी लिव्हर दिसतंय, तर त्याच्या पुढची ॲडव्हान्स टेस्ट म्हणून आपण फायब्रोस्कॅन करू शकतो. फायब्रोस्कॅनमध्ये आपण लिव्हरमध्ये किती फॅट पर्सेंटेज आहे, किती फॅटचं पर्सेंट आहे आणि सेकंड थिंग त्याच्यात स्कारिंग आहे का, म्हणजे लिव्हर कडक व्हायला सुरुवात झाली आहे का, फायब्रोसिस झाली आहे का, हे आपल्याला माहिती होऊ शकतं. तर ह्या सर्वात महत्त्वाच्या टेस्ट आहेत आणि ॲडव्हान्स टेस्टमध्ये बघितलं तर मग एमआर इलॅस्टोग्राफी म्हणा किंवा काही सिटी स्कॅन म्हणा, या बाकीच्या टेस्ट आपण करू शकतो. पण साधारण एखादा व्यक्ती हेल्दी असेल, त्याला असा काही त्रास होत नसेल, तरी देखील त्यांनी ही टेस्ट करायला हव्यात का वर्षातनं? ॲटलिस्ट सोनोग्राफी अँड ब्लड टेस्ट केल्या पाहिजे. कारण की मी आधीच सांगितलं तुम्हाला की 80 ते 90% पेशंट जे फॅटी लिव्हरचे असतात त्यांना काही सिम्पटम्स त्यांना नसतात. दिसून पण येत नाहीत का नाही, ते? नाही. म्हणजे असं दिसणारही नाही की बाबा त्यांचं वजन जास्त आहे किंवा असं काहीच नाही. काहीच नाही. मग वजन दिसणं पण सिम्पटम नसणं. म्हणजे वजन जास्त आहे. बरेच लोक फॅटी असतात, ओबेज हां, असतात. हां. बॉडी मास इंडेक्स त्यांचा 25 पेक्षा जास्त असतो. बरोबर. पण ते हेल्दी असतात. हां. सिम्पटम्स नसतात. पण जेव्हा तुम्ही अल्ट्रासाउंड करणार त्यावेळेस तुम्हाला फॅटी लिव्हर दिसणार. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला फॅटी लिव्हर दिसतंय, त्यावेळी तुम्हाला लगेच तुमची एक लाईफस्टाईल बदलणं लाईफस्टाईल गरजेचं बदलायला आहे. लागेल. आणि लिव्हर म्हणजे फॅटी लिव्हर रिव्हर्सिबल आहे. तुम्ही जर जीवनशैली बदलली, वजन 5 ते 10% कमी केलं, तर इमिजिएटली तुम्हाला अल्ट्रासाउंडवर दिसायला सुरुवात होईल की तुमचं फॅटी लिव्हर ग्रेड 2चं किंवा ग्रेड 3चं 1 होतंय. ओके. डॉक्टर, औषधांचा नेमका पेन किलर्स किंवा बाकीची काही औषधं असतात त्यांचा लिव्हरवरती परिणाम होतो का? येस. बरेच औषधं तसं भारतात किंवा महाराष्ट्रात ओव्हर दी काउंटर मेडिसिन घ्यायची फार सवय आहे. जाणार मेडिकलमध्ये डोकं आणि दुखतंय? डोकं दुखतंय आणि मेडिसिन घेणार. तर असे पेन किलर्स म्हणजे NSAIDs किंवा पॅरासिटामोल. पॅरासिटामोलचं सुद्धा जर सेवन जास्त केलं, म्हणजे एकाच वेळी जास्त पॅरासिटामोल खाल्लं गेलं तर पेशंटचं लिव्हर फेल होऊ शकतं आणि ते अति फास्ट प्रोग्रेस होऊन म्हणजे इमिजिएटली लवकरात लवकर तीव्र गतीने लिव्हर फेल होऊ शकतं. येस. त्याच्याबरोबरच काही अजून ॲलोपॅथिक मेडिसिन्स आहेत त्याच्यामुळे पण लिव्हर खराब होऊ शकतं. पण नेहमी मेडिसिन घेताना डॉक्टरचं सुपरविजन फार महत्वाचं आहे. अंडर मेडिकल सुपरविजनच अशी मेडिसिन घेतले पाहिजेत. तर आणि काही मेडिसिनमुळे लिव्हर इमिजिएटली नाही खराब होणार, पण त्याला वीक्स किंवा मंथ्स लागतात. त्या कंडिशनला DILI म्हणतात, ड्रग इंड्यूस लिव्हर इंजुरी. ते होऊ शकतं. तसंच काही हर्बल मेडिसिन्स म्हणा किंवा जडीबुटी असतात किंवा काढे असतात किंवा पावडर्स असतात. हे सुद्धा सर्रास बाहेर मिळतात लिव्हर हेल्थ किंवा तुमचे वजन कमी होईल किंवा बाकी ऑर्गनवर. तर हे फार डेंजरस असू शकतं आणि त्याच्यामुळे लिव्हरला डॅमेज होतं. सर, तुम्ही स्वतः एक ट्रान्सप्लांट करता म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट करता. मला तुमचा अनुभव जाणून घ्यायला आवडेल की बाबा कोणती एखादी केस आहे, लिव्हर खराब झालेली एखादी व्यक्ती आली होती आणि मग नंतर तुम्ही त्याचं कसं केलं किंवा ट्रान्सप्लांट तुम्ही कोणाला कधी सजेस्ट करता? ती सगळी प्रोसेस काय आहे मला एकदा ऐकायला आवडेल. तर आपण आधीच्या क्वेश्चन्समध्ये बघितलं की लिव्हर फेल व्हायचे स्टेजेस काय असतात. बरोबर. जर लिव्हर नॉर्मल लिव्हर पासून फॅटी लिव्हर किंवा पुढे फायब्रोसिस, इन्फ्लेमेशन, देन स्टेटोहेपॅटायटिस, फायब्रोसिस, सिरोसिस आणि एंड स्टेज लिव्हर डिझीज. जेव्हा पेशंटला सिरोसिस आणि एंड स्टेज लिव्हर डिझीज होतो त्यावेळेस त्याला जे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात त्या कोणत्या असतात, तर ते आहेत जॉन्डिस म्हणजे कावीळ होणं, पोटात पाणी जमा होणे, रक्ताच्या उलट्या होणे, पायावर सूज येणे
किडनीवर इफेक्ट होणे किंवा हिपॅटिक कोमा होणे किंवा पोटातल्या पाण्याचं इन्फेक्शन होणे, त्याला एसबीपी म्हणतात, स्पॉन्टेनियस बॅक्टेरियल पेरिटोनायटिस. जर हे सिम्पटम्स असतील आणि हे जर मेडिकल मॅनेजमेंटने कव्हर होत नसतील, बरोबर आहे, तर त्यावेळेस आपण त्या पेशंटचं लिव्हर किती प्रमाणात किंवा पर्सेंटेज मध्ये डॅमेज झालंय हे कॅल्क्युलेट करतो. ते कॅल्क्युलेट करण्यासाठी सोपी पद्धत आहे, मेल्ड स्कोअर म्हणतात त्याला, मॉडेल फॉर एंड स्टेज लिव्हर डिझीज, मेल्ड सोडियम स्कोअर. आपण गुगलवर पण ही स्कोरिंग सिस्टम अवेलेबल आहे. त्याच्यात बिलिरुबिन, आयएनआर, क्रिएटिनिन आणि सोडियम लेवल टाकलं तर आपल्याला कळतं. ज्या पेशंटचा मेल्ड स्कोअर मोर दॅन 15 असतो त्याला आपण लिव्हर ट्रान्सप्लांट सजेस्ट करतो, बरोबर. आणि सजेस्ट केल्यानंतर मग त्याच्याकडे 2 ऑप्शन्स असतात डिपेंडिंग ऑन सिव्हिरिटी ऑफ लिव्हर डिझीज, की 2 टाईपचे लिव्हर ट्रान्सप्लांट असतात. एक आहे कॅडॅव्हरिक लिव्हर ट्रान्सप्लांट. त्याच्यात जे ब्रेन डेड पेशंट असतात, म्हणजे मेंदू मृत पेशंट्स, त्यांचे फॅमिली मेंबर्स त्यांचे ऑर्गन्स डोनेट करतात. तर त्या ग्रुपमध्ये ते आपलं नाव गव्हर्नमेंटमध्ये लिस्ट करू शकतात आणि जेव्हा त्यांचा नंबर येईल त्यावेळेस त्यांना लिव्हर मिळू शकतो. दुसरा टाईपचं ट्रान्सप्लांट असतं जिवंत दाता, म्हणजे जिवंत आपला लिव्हिंग डोनर, आपला नातेवाईक आपलं लिव्हर पेशंटला देऊ शकतो. ओके. तर हे 2 टाईपचे लिव्हर ट्रान्सप्लांट असतात. पण काही पेशंटला जर सिव्हिरिटी ऑफ लिव्हर डिझीज खूप जास्त असेल आणि वेटिंग टाइम कारण की कॅडॅव्हरिक मध्ये जास्त असतो, तर ते लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांटचा ऑप्शन ऑप्ट करतात. ओके. तर हे 2 टाईपचे लिव्हर ट्रान्सप्लांट. आणि मग त्यांचे कॉम्प्लिकेशन्स किंवा नंतरची त्यांची जीवनशैली कशी असू शकते? जर लिव्हर ट्रान्सप्लांटचा सक्सेस रेट जो आहे तो ऑलमोस्ट, जर स्टँडर्ड लिव्हर ट्रान्सप्लांट असेल तर त्याचा 90% सक्सेस रेट असतो, 90%. आणि 10% पेशंट ड्यू टू द व्हेरियस कॉम्प्लिकेशन्स त्यांना आपण बरं करू शकत नाहीये. तर 90% हा सक्सेस रेट आहे ट्रान्सप्लांटचा. त्याच्यासाठी घेण्याच्या जे प्रिकॉशन्स आहेत, जर पेशंट अप्रॉक्सिमेटली ऑपरेशन केल्यानंतर 14 डेज साठी हॉस्पिटलमध्ये असतो, पहिले 2-3 दिवस आयसीयू मध्ये असतो, नंतर रूम मध्ये शिफ्ट होतो. इकडे त्याचं डाएट 3rd-4th डेला चालू होतं, वॉकिंग चालू होतं, नंतर स्लोली सगळं मेडिसिन्स त्याचे ओरली होतात आणि अप्रॉक्सिमेटली 14 डेज नंतर त्याचा डिस्चार्ज होतो. तर डिस्चार्ज झाल्यानंतर इनिशियल पिरियड मध्ये प्रिकॉशन्स घ्यावे लागतात, कारण की त्यांना इम्युनोसप्रेशन मेडिसिन देतो आपण रिजेक्शन ना होण्यासाठी. तर त्या पिरियडमध्ये थोडीशी इम्युनिटी कमी असते आणि इन्फेक्शनची भीती जास्त असते. त्या पिरियडमध्ये त्यांनी थोडंसं क्राऊडेड प्लेसेस अवॉइड केल्या पाहिजे, लाईफस्टाईल हेल्दी ठेवली पाहिजे, प्रोटीन रिच डाएट घेतलं पाहिजे, कॅलोरी कमी ठेवल्या पाहिजे, अल्कोहोल घेतलं असेल तर अल्कोहोल कम्प्लिटली बंद केलं पाहिजे आणि जे रिस्क प्री ट्रान्सप्लांट रिस्क फॅक्टर्स होते ते कम्प्लिटली अवॉइड केले पाहिजे. म्हणजे डायबिटीज, ओबेसिटी होती त्याच्यावर कंट्रोल ठेवलं पाहिजे, अल्कोहोलवर कंट्रोल ठेवलं पाहिजे, हिपॅटायटिस बीचं इन्फेक्शन असेल तर त्याचे मेडिसिन्स घेतले पाहिजे, तर इम्युनोसप्रेशन मेडिसिन योग्यरित्या घेतले पाहिजे आणि डॉक्टरच्या सुपरविजन मध्ये असलं पाहिजे. आणि नंतर हळूहळू जसे 3 महिने पोस्ट ट्रान्सप्लांट फिनिश होतात तर पेशंट खूप हेल्दी होतात, त्यांचे हे जे सांगितलेले कॉम्प्लिकेशन्स आणि प्रॉब्लेम सगळे कमी होतात, ते ऍक्टिव्ह लाईफ जगतात, सोशियली, इकॉनॉमिकली, फिजिकली, सोशली ते कम्प्लिटली इंडिपेंडंट होतात आणि परत ऍक्टिव्ह लाईफ आपण जगायला सुरुवात करतात. फक्त एक लाईफस्टाईल त्यांना तशी ती मेंटेन करणं गरजेचं आहे. तसं मी मगाशी म्हटलं, तुम्ही सांगितलं की अल्कोहोलच एक आहे जो घटक परिणाम करत नाही लिव्हरवरती. अशी मी स्वतः एक केस ऐकली की बाबा अल्कोहोल त्यांनी बिलकुल घेतलं नाहीये पण त्यांचं लिव्हर खराब झालंय आणि मग ते ट्रान्सप्लांटसाठी वेट करतात. अशा कुठले पेशंट तुमच्याकडे आहेत का की तुमचा म्हणजे तो मला पेशंटचा त्याही ऐकायला आवडेल? बरोबर. तर मॅम मी सांगितलं की जे 100% जे आमच्याकडे येणारे पेशंट्स आहेत ओपीडी मध्ये लिव्हर खराब झालेले, त्याच्यातले फक्त 40% पेशंट अल्कोहोलमुळे आहे. तर बाकीचे 60% काय रिझन आहे, बरोबर. तर त्याच्यातले अजून 30-40% पेशंट जे लाईफस्टाईलमुळे आहे, क्वालिटी ऑफ लाईफ खराब, म्हणजे डायबिटीज, ओबेसिटी, हायपर कोलेस्ट्रॉलेमिया किंवा सिडेंटरी लाईफ, बरोबर, ह्या कारणामुळे आणि फॅटी लिव्हरचं ऍडव्हान्समेंट झाल्यामुळे हे आहे. अजून बाकीचे बघितले तर हिपॅटायटिस बी आणि सी व्हॅक्सिन अवेलेबल आहे हिपॅटायटिस बी साठी, त्यामुळे तो प्रिव्हेंटेबल आहे. पण तरी पण हिपॅटायटिस बी आणि सी चे पेशंट्स येतात, त्यांचं पण प्रमाण आहे. परत एक
ऑटो इम्युन हिपॅटायटिस म्हणून हं. डिसीज आहे जी आपली रोगप्रतिकार शक्ती आपल्या लिव्हरवर अटॅक करते आणि हं. लिव्हरला डॅमेज करते. हं. हे आणि परत रेअरली विल्सन्स डिसीज म्हणजे एक्सेस कॉपर आपल्या लिव्हरमध्ये जमा होतोय आणि हं. त्यामुळे लिव्हरला डॅमेज होतात. तर हे महत्वाचे इटिओलॉजिकल फॅक्टर्स आहेत लिव्हर डॅमेज होण्यासाठी. मग आता लोकांमध्ये लिव्हर हेल्थचा अवेअरनेस आहे का असं तुम्हाला वाटतं अजूनही? तर अजून म्हणजे आता रिसेंटली या 5-6 वर्षात लिव्हर अवेअरनेस खूप वाढायला सुरुवात हं. झाली आहे. हं. पण अजून ज्या लेव्हलला पाहिजे त्या लेव्हलवर अजून पोहोचलेली नाहीये. हं. लिव्हर हेल्थ ॲज वेल ॲज लिव्हर ट्रान्सप्लांटचे जे हं. फायदे आहेत हं. याची सुद्धा अवेअरनेस खूप म्हणजे अजून गरजेचं आहे. गरजेचं आहे आणि त्याची अवेअरनेस वाढली पाहिजे. डॉक्टर समजा लिव्हर सिरोसिसचा एखादा पेशंट आहे, त्याला ट्रान्सप्लांटची गरज आहे. अशा वेळी डोनर कोण होऊ शकतो? तर लिव्हिंग डोनर एक ऑप्शन असतो. जर एखाद्या पेशंटचा सिव्हिरिटी ऑफ लिव्हर डिसीज खूप जास्त असेल, मेल स्कोर खूप जास्त असेल आणि त्याला अर्जंट लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज असेल, अशा सिच्युएशनमध्ये आपण डोनर सिलेक्ट करताना सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणजे 4 गोष्टी हं. बघतो. त्याच्यातली एज 18 ते 55 वयोगटातला असला पाहिजे. हं. डोनर हा पेशंटचा नातेवाईक असणं हं. गरजेचं आहे, फर्स्ट डिग्री किंवा सेकंड डिग्री. हं. थर्ड म्हणजे तो हेल्दी असला पाहिजे. त्याला मेजर काही प्रॉब्लेम नको. हार्ट, लंग, ब्रेन हं. किंवा किडनी किंवा लिव्हरचा हं. काही मेजर प्रॉब्लेम नको. डायबिटीज, हायपरटेन्शन, अस्थमा हे करेक्टेबल प्रॉब्लेम्स आहे. हं. याचा काही प्रॉब्लेम नसतो आणि ब्लड ग्रुप मॅच झाला पाहिजे. बरं. आणि लिव्हरसाठी काही मॅचिंगसाठी काही ॲडव्हान्स टेस्टिंगची गरज नसते ब्लड वाईज. तर ब्लड ग्रुप मॅचिंग जसं ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये असतं हं. तसंच मॅचिंग करू शकतो. म्हणजे एला ओ किंवा ए देऊ शकतो, हं. बीला ओ बरोबर. किंवा बी देऊ शकतो, हं. एबीला कोणी पण नाही. डोनेट करू हं. शकतो आणि बरोबर. ओला ओ देऊ शकतो. तर ह्या टाईपचे सिलेक्शन आपण करतो. जेव्हा डोनर येतो ह्या गोष्टी जर त्या फिट असतील, हं. देन मग आपण पुढच्या ॲडव्हान्स टेस्टिंग करू शकतो. त्याच्यात ब्लड टेस्ट असतात किंवा मग सीटी व्हॉल्युमेट्री असते. हं. सीटी एक स्पेशल सीटी असतो. तर सीटी स्कॅन आपण याच्यासाठी करतो की लिव्हरची क्वालिटी कशी आहे, हं. लिव्हरचं व्हॉल्यूम किती आहे, किती लिव्हर आपण डोनरचं घेऊ शकतो आणि जे रिमेनिंग लिव्हर असेल ते डोनरला सफिशियंट आहे का आणि जे लिव्हर आपण घेणार ते रेसिपियंटला सफिशियंट आहे का ते हं. कॅल्क्युलेशन केले जातात. MRI केले जातो. त्याच्याबरोबरच त्या पेशंटचे अदर ऑर्गन सिस्टम्स पण चेक केले जातात. लाइक हार्ट, हं. लंग्स, किडनी, ब्रेन आणि सायकॉलॉजिकल इव्हॅल्युएशन आणि ह्या सगळ्या टेस्टिंगमध्ये जो पास झाला तरच आपण त्या डोनरला सिलेक्ट करतो ओके. आणि पुढची गोष्टी करतो. उत्तम आरोग्यासाठी लिव्हर चांगलं असणं किती गरजेचं आहे तुम्हाला या पॉडकास्टमधनं नक्कीच कळालं असेल. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला या कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला YouTubeवरती सबस्क्राईब करायला विसरू नका.